काम करतो आणि लहान म्हणजे लहान गावामध्ये आपण जे कुकिंग फ्युएलवर जे काम करतो त्याच्यामुळे पण कॅन्सर होण्याचा चान्सेस जास्त होतात. त्यामुळे म्हणजे अशा प्रकारचं डायरेक्ट धूर जो आहे तो टाळणं अतिशय आवश्यक आहे. आपल्याला पुण्यावरून एक प्रेक्षक काही प्रश्न विचारू इच्छितात. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हां, नमस्कार डॉक्टर. आपणा सर्वांना नमस्कार. नमस्कार. बोला डॉक्टर, माझा एक असा प्रश्न होता. माझं वय 36 वर्ष आहे आणि प्रॉब्लेम असा आहे. हा, बोला. आपण आपला प्रश्न विचारा. तर माझं झोपल्यानंतर कधी कधी श्वास असा रोखल्यासारखा होतो आणि अचानकच हे होतं की असं एकदम जाग येते एकदम अचानकच. तर ते श्वास रोखल्यासारखं कशामुळे अचानक होतंय, जरा थोडं मला माहिती मिळाली तर बरं होईल. अचानक मॅडम काय सांगता येईल त्यांना? हे जे आपण डिस्क्राईब केलं त्याला स्लीप ॲपनिया म्हणतात. आणि हे स्लीप ॲपनिया म्हणजे जेव्हा तुम्ही झोपतात तेव्हा तुमची तुम्ही जे श्वास घेतो श्वास जरा बंद होतो फॉर मोर दॅन 10 सेकंड आणि त्याच्यामुळे तुम्हाला डिस्टर्ब स्लीप होते. म्हणून नेक्स्ट डे तुम्हाला फार म्हणजे असा ड्राउझीनेस येतो. कधी पण काय बघताना तुम्ही झोपू शकता आणि म्हणजे आपली ऍक्टिव्हिटी कमी होते. ह्याला स्लीप ॲपनिया आहे ना. तुम्ही पहिला म्हणजे ते एक स्लीप स्टडी अशी केली पाहिजे. ही स्लीप स्टडी मेन सेंटरमध्ये तुम्ही केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ऑल्सो ह्याच्यासाठी पण एक आपल्याकडे एक ट्रीटमेंट आहे. त्याच्यामध्ये एक मशीनमध्ये आपण म्हणजे मेकॅनिकल व्हेंटिलेटरमध्ये आपण रात्री झोपताना ती स्लीप तुमची डिस्टर्ब होत नाही आणि ते आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल ऑक्सिजन देणं, कारण अशा पेशंटचं बऱ्याचदा O2 सॅच्युरेशन किंवा ऑक्सिजन लेवल्स ब्लड मधले कमी होत असतात. तर ही एक प्रकारची ट्रीटमेंट. आणखीन ह्याच्या व्यतिरिक्त काही सर्जिकल ट्रीटमेंट? कधी कधी ह्या लोकांना फार ओबेसिटी असते, कारण की डिस्टर्ब स्लीप असल्यामुळे ओबेसिटी असते. त्याच्यामुळे पण एक आपण ओरोफॅरिंजियल ती सर्जरी करतात. आणि दुसरं म्हणजे ओबेसिटी पण ते आपली असते ती रिड्यूस करायची, म्हणजे वेट रिडक्शन होते. खरं हे प्रॉब्लेम इंडियामध्ये एवढं नाही जसं अमेरिकेमध्ये. 4 to 5% अमेरिकन पॉप्युलेशनमध्ये स्लीप ॲपनिया आहे. आणि आता आपल्याला एक रेकग्निशन अशी आलेली आहे, म्हणजे अवेअरनेस आलेला आहे की स्लीप ॲपनिया काय. तर आम्ही पण इकडे इंडियामध्ये आता जास्त आणि जास्त लोक स्लीप ॲपनियामध्ये स्टडी त्या पद्धतीने आपण त्या प्रकारची ट्रीटमेंटही त्यांना देतो. आपल्याला श्रेयस गोरेगाववरून पुढचा प्रश्न विचारू इच्छितात. श्रेयस, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. मी 22 वर्षाचा आहे आणि मला सकाळी उठल्या उठल्या लगेच शिंका येतात आणि त्याच्यामुळे सर्दी होते. हे खूप वर्षांपासून चालू आहे. आता छातीत पण थोडासा कफ असल्यासारखा वाटतो. बर, तर मला याच्यावर काही उपाय सांगाल का? हो, डॉक्टर मडके आपल्याला मार्गदर्शन करतील. काय सांगता येईल सर? तुम्हाला सकाळी उठल्यानंतर ज्या शिंका येतात आणि सर्दी कफ असा जो त्रास होतो, खोकल्याचाही त्रास होतो, तर हा ॲलर्जीचाच भाग आहे. म्हणजे ॲलर्जिक रायनायटिस ज्याला आपण म्हणतो. तर यासाठी महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या कारणांमध्ये धूळ आणि धूर ह्या दोन गोष्टी आहेत. तर जर तुम्ही सिगारेट वगैरे ओढत असाल तर ती आधी बंद करा. आणि या धुळीमध्ये घरातली धूळ आणि बाहेरची धूळ हे दोन प्रकार आहेत. तर तुम्ही जिथे राहता, ज्या रूममध्ये, ज्या खोलीमध्ये झोपता, त्या खोलीमध्ये जर धुळीचं प्रमाण खूप असेल तर ते कमी व्हायला पाहिजे. स्वच्छता इतकी पाहिजे की त्या बेडरूम मधल्या माळ्यावर सुद्धा, म्हणजे कपाटावर सुद्धा जर बोट फिरवलं तुम्ही तर त्या बोटाला धूळ लागू नये इतकी स्वच्छता. बेडशीट जी असते ती वेळच्या वेळी स्वच्छ करून ती अंतरणे. बऱ्याचदा काय असतं, बऱ्याचदा घरामध्ये बेडशीट तीच दिवसभर टाकली जाते. लहान मुलं त्या बेडशीटवर येतात, नाचतात, त्याच पायाने अंगणात जातात, धूळ येते, आत येऊन बसते. आणि विशेषतः आपल्या शरीराच्या पापुद्र्यावर जगणारे जे काही छोटे जंतू असतात, डर्मॅटोफायगस टेरोनिसायनस, त्याचं चित्र आहे, ते चित्र तुम्ही बघू शकता. हे जे जंतू आहेत हे अतिशय सूक्ष्म असतात. म्हणजे एका सुईच्या टोकावर या जंतूंची संख्या जवळजवळ 10,000 इतकी असते. इतके ते सूक्ष्म असतात आणि हे आपल्या नाकावाटे जाऊन आपल्याला त्रास करत असतात. त्यासाठी स्वच्छता महत्वाची. आणि याबरोबर मगाशी जो पहिला प्रश्न आला होता की पर्यावरण संतुलन, म्हणजे बाहेरचं प्रदूषण जे आहे, मला वाटतं तुम्ही पुण्यात नाही, इथे गोरेगाव, तर इथंही प्रदूषणाचा भाग आहे. तर ते प्रदूषण कमीत कमी प्रदूषणात जाणं आणि सार्वजनिक स्तरावर प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणं. आणि अर्थातच यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळोवेळी उपचार घ्यायला पाहिजे. म्हणजे सर्दीवर तात्पुरता उपचार घेतला तरी तो कमी होऊ शकतो. आणि अर्थातच तुम्हाला पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने दम्याचा त्रास कमी व्हावा यासाठी आत्ताच सर्दीला ताब्यात ठेवा, आटोक्यात ठेवा.
आणि त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आणखीन काही ॲलर्जीवरची किंवा दम्यावरची पुस्तकं असतील किंवा त्याचं ज्ञान तुम्ही घ्या आणि ह्या प्राथमिक गोष्टींची काळजी घ्या. अर्थात एक महत्त्वाची गोष्ट सांगता राहिली की खाद्य पदार्थ बाहेरचं खाणं, बाहेरचं पिणं, मध्यंतरी कोल्ड्रिंक्सवरती इतका मारा झाला होता तुम्हाला माहिती आहे, तर त्या कोल्ड्रिंक्समुळे सुद्धा सर्दी होऊ शकते, हवाबंद डब्यातलं खाण्यामुळे सर्दी होऊ शकते. तर ह्या प्रत्येक प्रकारची ॲलर्जी तुम्ही ॲलर्जी टेस्टनी तपासून घेऊ शकता आणि त्यावर उपचार करून घेऊ शकता. आपल्याला मार्क डिसूजा अंधेरीवरून पुढचा प्रश्न विचारू इच्छितात. आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला बोला. हा प्रश्न विचारा. हा डॉक्टर साहेब, मी अस्थमा पेशंट आहे आणि मी ते सिप्लाचे जे एक डॉक्टरने माझं लिहून दिलेलं आहे काय सेरिफ्लो रोटा कॅप, पण ते जेव्हा जेव्हा वापरतो मला काही आरामच भेटत नाही त्यात. ते कॅप्सूल टाकतात, गोल फिरवल्यानंतर ते कॅप्सूल फुटतात, एवढं ते चिटकतात त्याला, आणि मी 1 वर्षावरून घेतोय आणि काहीच मला आराम नाहीये. तरी ह्याच्याबद्दल अजून काय ऑल्टरनेटिव्ह आहे काय? मला ऐकलं ते अमिताभ बच्चन काय ते वापरतात, काय दुसरं काही डिव्हाइस आहे ते, त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलू? मला आराम नाही, 1 वर्षावरून घेतोय मी. हो, मॅडम आपल्या प्रश्नाला उत्तर देतील. मॅडम काय सांगतील त्यांना? त्यांचं म्हणणं आहे की रोटा कॅप्स वापरून सेरोफ्लोच्या त्यांना आराम पडत नाहीये. रोटा कॅप आणि ॲक्युहेल, ह्याला ॲक्युहेल म्हणजे ॲक्युरेट मेडिसिन जाणार, याची ही 2 तऱ्हेचे डिव्हाइसेस आहेत. रोटा आपल्यामध्ये रोटा ॲपमध्ये हा प्रॉब्लेम ज्या पेशंटनी जो सांगितला आहे तो जरा खरा आहे, जास्त प्रमाणे जास्त आहे, कारण की ही कॅप्सूल आहे ती बाहेर असते, ही आपल्याला इकडे कॅप्सूल घालावी लागते, ती बाहेर असते आणि ह्युमिडिटीमुळे ती कधी कधी कॅप्सूल स्वेल होते, गरमीमुळे ती स्वेल होते, म्हणून ती पावडर इम्पॉर्टंट होते. ह्याच्यामुळे म्हणून ही जी डिव्हाइस जी काढलेली आहे ती एकदम एअर टाईट असते आणि हीच औषध ह्या डिव्हाइसमध्ये आहे. आणि द ओनली डिसएडव्हान्टेज ह्याचा आहे की ही महाग आहे आणि ती स्वस्त आहे. आणि ह्याच्यामुळे काय होते की ही खरं ह्याच्यामध्ये लॉंग टर्म बेनिफिट्स जास्त असतात, कारण की हे एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ मेडिसिन आपल्या फुफ्फुसामध्ये जातात. आणि दुसरं म्हणजे की हे जे असते ते मेडिसिन चांगलं पोटन्सी राहते ह्याची, म्हणून ते इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचं आय थिंक जर ह्यानी या माणसाने आपण सेरेटाईड असं म्हणजे हे आहे हे मेडिसिनवर टर्न केलं तर मेडिसिनच सेम आहेत. काय सांगता यामध्ये आणखीन एक भाग म्हणजे किमतीचा भाग तर मॅडमने सांगितलेला आहे. तर याबरोबर मगाशी ज्या गोळ्यांचं नाव आपण घेतलं तर त्यामध्ये एकच औषध असतं, तर फॉर्मेटरॉल असं नाव आहे. तर आत्ताच्या वैद्यकीय संशोधनानुसार याच्याबरोबर फ्लुटिकॅसोन नावाचं जे औषध आहे किंवा बेक्लोमेथासोन या स्टिरॉइड्सचा वापर करून हे कॉम्बिनेशन जर दिलं आपण, ते सुद्धा रोटाहेलर मधून घेऊन त्याचा फायदा होऊ शकतो जरूर, कारण किमतीचा फार महत्वाचा भाग आपण सांगितलात. तर या किमतीला अनुसरून या 2 प्रकारच्या औषधांचं कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या स्पेशालिस्ट कडून मागा, त्याचा परिणाम जरूर होईल, कारण त्याची ऍक्शन, दोघांची ऍक्शन जर एकत्र आली तर ताकद त्याची वाढू शकते. आपल्याला रायगडवरून एक एसटीडी कॉल होते. माधव खाडीलकर आपल्याला काही प्रश्न विचारू इच्छितात. माधव, आपला प्रश्न विचारा. बोला आपण. हॅलो. हा बोला. तेगाराय, नमस्कार. हा नमस्कार. माझे एकंदर 3 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न जो आहे, माझं वय सध्या 53 वर्ष आहे आणि मला 19 वर्ष मधुमेहाचा त्रास आहे, तसंच रक्तदाब आणि अस्थमाचाही त्रास आहे. तर श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजार होऊ नयेत त्यासाठी मी कुठची काळजी घ्यावी? श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजाराची कारण, लक्षणं, उपचार व दुष्परिणाम, व फुफ्फुसाचे आणि श्वसनाच्या आजारामुळे हृदयविकार आणि त्वचाचे रोग होऊ शकतात का? आणि तिसरा प्रश्न, श्वसन संस्था व अन्न मालिका यांच्यातील विकारामुळे श्वसनाचे व फुफ्फुसाचे आजार होऊ शकतात का व त्यावर उपचार यावर मार्गदर्शन केलं तर बरं होईल. हे बघा माधव, आपले प्रश्न आहेत, पण या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाच्या वेळेनुसार त्यांची आखणी करावी लागेल. मी आपल्याला सांगू इच्छितो की आमचा पुढचा जो कार्यक्रम आहे तो मधुमेह आणि रक्तदाब याविषयी आहे. तर निश्चितच त्या कार्यक्रमामध्ये आपण आपले हे प्रश्न जरूर विचारा. पण तरी सुद्धा मी या दोन्ही डॉक्टरांना विनंती करणार आहे, ते आपल्या प्रश्नाला उत्तर देतील, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. केस गळण्यावर बाह्य उपचार म्हणजे तात्पुरता इलाज. केस गळणं 30 दिवसात थांबू शकेल, पूर्णपणे कायमचं. गुटिका केशरंजना सूक्ष्म आयुर्वेदिक औषधाच्या 4 गोळ्या रोज 2दा घेणं म्हणजे केसांचं संपूर्ण पोषण करणं आणि साईड इफेक्टची चिंता बिलकुल न करणं.
आगोमच्या गुटिका केशरंजनाने 30 दिवसात केस गळणं कमी, सुंदर लांब सडक काळ्याभोर निरोगी केसांची हमी. आगोमचं गुटिका केशरंजना. अमृतांजन पेश करते हैं छोटा पैक 2 रुपए का. वाह लाजवाब. अमृतांजन शक्ती सिर्फ 2 रुपये मध्ये. आणि तिसरा प्रश्न. नमस्कार, मी पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आजच्या कार्यक्रमात स्वागत करतोय. मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आजच्या कार्यक्रमाचा विषय हा श्वसन आणि फुफ्फुसांचे विकार आहे. आत्ताच माधव खाडीलकर यांनी आपल्याला काही प्रश्न विचारले होते. त्यातला जो पहिला प्रश्न आहे डॉक्टर मडके, मी तुम्हाला सूचित करू इच्छितो की जो त्यांनी विचारला होता की रक्तदाब आणि मधुमेह आणि अस्थमा त्यामुळे होऊ शकतो की किंवा अस्थमाचा याच्या काही संबंध आहे का, त्याविषयी काय सांगता येईल आपल्याला? प्रत्यक्ष संबंध जरी नसला तरी अप्रत्यक्ष संबंध त्यांचा आहे. कारण एक पहिला भाग म्हणजे आपलं वय 53 आहे, आपल्याला मधुमेह आहे, रक्तदाब आहे आणि अस्थमाचा त्रास तुम्हाला होतोय. तर यामध्ये पहिला भाग जो मधुमेह आहे तर त्याला तुम्ही ताब्यात ठेवायला पाहिजे, कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. जर तो कंट्रोलमध्ये नाही राहिला तर शरीरातल्या इतर भागांप्रमाणात फुफ्फुसामध्ये तुम्हाला जंतू संसर्ग वारंवार होऊ शकतात. तर ह्यामध्ये तुम्हाला अस्थमा सुद्धा असल्यामुळं हे जंतू संसर्ग होण्याचे चान्सेस म्हणजे शक्यता खूप आहेत. त्यासाठी तुमची प्रकृती चांगली ठेवणं, मधुमेह म्हणजे रक्तातली साखर जी आहे ती सामान्य पातळीला राहील यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्याचं पथ्यपाणी करायला हवं. दुसरा भाग आहे तो रक्तदाबाचा. तुम्हाला रक्तदाब असल्यामुळं रक्तदाबासाठी जी काही रक्तदाब कमी करणारी औषधं दिली जातात त्यापैकी बऱ्याचशा रक्तदाबाच्या औषधांमुळं दम्याचा त्रास बळावू शकतो, लक्षात घ्या. कदाचित मला असं वाटतं की तुमच्या रक्तदाबाची औषधच तुमच्या दम्याचा त्रास सुरू त्यामुळे झाला असेल, त्या औषधांमुळे. तर याची खातरजमा तुमच्या स्पेशालिस्ट डॉक्टरकडून करून घ्या. आणि त्याबरोबरच दम्याचा त्रास टाळण्यासाठी आता आम्ही सांगितलं स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी, स्मोकिंग पासून लांब राहावं, घरातली आणि बाहेरची स्वच्छता चांगली ठेवावी आणि ॲलर्जी टेस्ट करून घेऊन कुठल्या खाद्यपदार्थाची, कुठल्या पेयाची, कुठल्या प्रकारच्या धुळीची तुम्हाला ॲलर्जी आहे हे तपासून बघा. म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे त्यापासून लांब राहण्यासाठी तुम्हाला काळजी घेता. हा पहिला प्रश्न त्यांचा होता. दुसऱ्या प्रश्नाविषयी मॅडम काय सांगता येईल की त्वचेचा किंवा स्किन डिसीजेसचा ह्याचा आणि रक्तदाब आणि मधुमेहाचा काही संबंध आहे का? तर संबंध असा आहे की जे दम्याचे लोक असतात ते अलर्जिक टाईपचे लोक असतात. त्यांना एक्झिमा असा पण हा रोग असा असू शकतो. कधी कधी एक्झिमा असला तर मग दमा नसतो आणि दमा आला तर एक्झिमा जरा सप्रेस होते. तर हे इम्पॉर्टंट आहे की एक्झिमा आणि दमा हा एकसारखा होऊ शकतो. आपल्याला मला वाटतं याच अनुषंगाने आमच्या दूरदर्शनच्या टीमने काही भाग चित्रित केलेला आहे, तो आपण आधी प्रत्यक्ष पडद्यावरती बघूया. ह्या पेशंटला टीबी झालेली आहे आणि ह्याने ह्या माणसाने 9 महिने बरोबर ट्रीटमेंट घेतली होती, तरी पण त्याची आताचा जो एक्सरे दाखवतो त्याच्यामध्ये टीबी जास्त झालेली आहे. ह्याचं कारण काय की 33% ऑफ द लोक टीबी, ज्यांना टीबी होते त्यांना मल्टी ड्रग रेझिस्टंट टीबी असं म्हणतात. ह्याने 9 महिने बरोबर ट्रीटमेंट घेऊन पण त्याला चांगलं वाटलं नाही. मग ह्या किती 2 महिन्यामध्ये जर इम्प्रूव्हमेंट नाही तर तुम्ही लोकांनी एक्सरे काढला पाहिजे आणि डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. 2 महिन्यामध्ये एक्सरे मध्ये डेफिनेट इम्प्रूव्हमेंट दिसायला पाहिजे. जर इम्प्रूव्हमेंट नाही तर बलगम घेऊन ते टेस्ट करून त्याचा कल्चर सेन्सिटिव्ह करायची असते आणि त्या कल्चरमध्ये स्पेसिफिक औषधं घ्यायची आहेत. सेकंडरी मल्टी ड्रग रेझिस्टन्स मध्ये जर चांगले औषधं घेतली तरी पण सेकंड लाईन जी आम्ही म्हणतो ती ट्रीटमेंट घेतली तरी पण तुम्ही 100% क्युअर होतो. टीबी मध्ये 100% क्युरिटी आम्ही असं सगळ्यांना सांगतो. ह्याचा इम्पॉर्टंट मेसेज आहे की तुम्ही 9 महिने बरोबर ट्रीटमेंट घ्यायची, 2-3 महिन्यामध्ये एक्सरे काढून ते आपल्या डॉक्टरांना दाखवायचा, तो ट्रीटमेंटचा काय फायदा होतो की नाही. असं नाही की 9 महिन्यानंतरच आपण एक्सरे काढून नंतर बघायचं की ट्रीटमेंट चांगली आहे की नाही.
माझं वय 46 आहे. मला नोव्हेंबर 2002 साली ताप येत होता, खोकला येत होता. तर ते 15-1 दिवसामध्ये त्याचं टेस्टिंग वगैरे केलं, पण काही ताप आणि खोकला काही थांबला नाही. त्याच्यामुळे मी केईएमला जाऊन तिथे एक्सरे काढायला सांगितला. त्याच्यामध्ये मला TB आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी मला डॉटची ट्रीटमेंट CAT1 ही चालू केली. ती 6 महिन्याची होती. त्या ट्रीटमेंटमध्ये मला डायबिटिक सुद्धा होता आणि औषधं एवढी जास्त होती त्याच्यामध्ये की शेवटी मला ते खायला कंटाळा यायला लागला. परत त्याच्यात मी खंड पडू दिला नाही. पण त्याच्यामध्ये मध्ये मध्ये ओमेट, औषधामुळे मला ओमेट व्हायची आणि शेवटी मार्च महिन्यामध्ये काही औषधाला मला कंटाळा आला आणि काही घरगुती भांडणामुळे मी 18 दिवस औषधं घेतली नाहीत. त्याच्यामुळे माझा आजार हा जास्त बळावला गेला आणि जवळजवळ मी मृत्युमुखात ढकलला गेलो. त्याच्यानंतर मला केईएमने सेन्सिटिव्हिटी रिपोर्ट हिंदुजामध्ये मी काढला. तर त्यांनी मला सांगितलं की ही औषधं तुम्हाला बाद झालेली आहेत आणि ही औषधं, काही औषधं तुम्हाला लागू पडतील. तर माझं असं सांगणं आहे की ज्यांना हा आजार आहे त्यांनी त्याच्यात कोणत्याही प्रकारची टंगळ-मंगळ न करता व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी आणि त्यांच्याबरोबर डायबिटिक असेल तर त्यांनी ह्या गोष्टीमध्ये फार सांभाळावं, कारण हा रोग म्हणजे मृत्युमुखात ढकलणारा रोग आहे. ह्याच्याशी हलगर्जीपणा केला तर त्याला मृत्यूशिवाय पर्याय नाही आहे. नमस्कार, मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतोय आजच्या कार्यक्रमामध्ये. आपल्याला रवींद्र घोरपडे डोंबिवलीवरून पुढचा प्रश्न विचारू इच्छितात. रवींद्र, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. हा नमस्कार, बोला. मला मुंबईमध्ये ऑक्सिजन पार्लर बऱ्याच ठिकाणी निघालेली आहेत. तर ते ऑक्सिजन पार्लरचा फुफ्फुसाच्या दृष्टीने नक्की त्याचा काय उपयोग होतो याच्याबद्दल जरा माहिती सांगा. हो, एक चांगला प्रश्न विचारला मॅडम. काय सांगता येईल, आजकाल जे मुंबईमध्ये फॅड आलेलं आहे ऑक्सिजन पार्लरचं, त्याविषयी बरेच प्रश्न येत आहेत आणि प्रश्न उद्भवतात. ऍक्च्युली नॉर्मल माणसांनी त्यांचे जे फेफूस चांगले असतात त्यांनी ऑक्सिजन घ्यायचं नाही, कारण की आपल्याकडे देवाने पुष्कळ कॅपॅसिटी दिलेली आहे. आम्ही फक्त 1/3 ऑफ आवर लंग वी यूज टू नीड अ नॉर्मल लाईफ. 2/3 आम्हाला रिझर्व्स आहे आणि हे ऑक्सिजन पार्लर ओनली मनी मेकिंग बिझनेस. आणि जे काही बट ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर पर्सन त्यांचे जे फेफसे जे खराब झाले, ॲडव्हान्स लंग डिझीज जे म्हणतो, ज्यांचे जे फेफूस आहे ते खराब झालेले आहेत, 2/3 ऑफ द लंग खराब झालेले आहेत, त्या लोकांना ऑक्सिजनचा इम्पॉर्टंट आहे. हे ऑक्सिजन घ्यायच्या आधी तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जरूर जरा जायचं. ऑक्सिजनचं ब्लडचं लेवल बघूनच, ऑक्सिजन जर लो असला तरच ऑक्सिजन घ्यायचं. असंच ऑक्सिजन घेतले ऑक्सिजन टॉक्सिसिटी जी आहे ते फायब्रोसिस, ऑक्सिजन पण जास्त घेतल्यावर लंग फायब्रोसिस पण होऊ शकतो. आपल्याला प्रभाकर मुलुंडवरून काही प्रश्न विचारू इच्छितात. मध्ये गोरल्यामुळे बाजूच्या लोकांना भयंकर त्रास होतो, तर ह्याचा श्वसन संस्थेशी संबंध आहे का आणि असेल तर का उपाय? दुसरा एक प्रश्न मला असा आहे छोटा, की मोबाईल वापरण्यामुळे काही जण म्हणतात की फुफ्फुसावरती परिणाम होतो, हे खरं आहे का? प्लीज. दोन्ही चांगले प्रश्न आहेत त्यांचे. पहिला जो प्रश्न आहे की घोरण्याबद्दल त्यांनी विचारलं होतं, कारण इतरांना त्रास होतो, तर श्वसन संस्थेच्या काही विकारांमुळे घोरणं होऊ शकतं का? इतर कारण काही असू शकतात त्याच्या मागे, काय सांगता येईल मॅडम? नाही, जे स्लीप ॲपनिया मी जरा पहिला जे सांगितलं होतं की डिझीज आहे, त्याच्यामध्ये घोरणी जास्त असते. घोरण्यामुळे स्लीप ॲपनिया होत नाही. स्लीप ॲपनिया हा कॉमन सिम्पटम आहे. स्नोरिंग हा कॉमन सिम्पटम स्लीप ॲपनियामध्ये आहे. जर आपल्याकडे स्नोरिंग जर असलं तर तुम्ही आपली इन्व्हेस्टिगेशन करा की तुम्हाला स्लीप ॲपनिया आहे की नाही. दुसरं म्हणजे मोबाईलवरनं फेफस्यावर काय असे काय प्रॉब्लेम मला तर माहिती आहे, तुम्हाला माहिती नाही अजून तसा काही अभ्यास आलेला नाही आहे. पण तरी सुद्धा काही अभ्यास असे आलेले आहेत की मोबाईलमुळं मेंदूवर परिणाम होतो, दुष्परिणाम होतो. तर याचे अजून अभ्यास होईपर्यंत, म्हणजे बऱ्याच लोकांना त्रास झाल्याशिवाय आणि त्याचे मेंदूचे किंवा इतर विकार झाल्याशिवाय आपल्यासमोर येणार नाहीत. पण मला असं वाटतं की मोबाईलमुळे फुफ्फुसावर काही त्रास व्हायचा किंवा परिणाम व्हायचं काही कारण नाहीये. फुफ्फुसाच्या विकारांवरती काही नाही. आपल्याला बोरिवलीवरून कविता काही प्रश्न विचारू इच्छितात. कविता, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला. आपण मी बोरिवलीवरून बोलतेय. हा, माझा भाऊ 3.25 वर्षाचा आहे. हॅलो, हा बोला, आपण प्रश्न विचारा. आणि त्याला 8 महिन्यापासून आहे ना दमाचा प्रॉब्लेम आहे. बर.
आणि त्याला 4-5 वेळा ऍडमिट केले हॉस्पिटलमध्ये आणि त्याला सर्व उपाय केलेत, म्हणजे स्पेसर दिलाय आणि आता होमिओपॅथीचे औषधं चालू आहेत. तर मग आता हे किती वर्षापर्यंत चालेल त्याचं? हो, काय सांगता येईल डॉक्टर त्यांना आपल्याला? तर यामध्ये अगदी या लहान वयापासून दमा जरी सुरू असला तरी उपचार पद्धती योग्य प्रमाणात केली आणि काही प्राथमिक प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे ज्या काही गोष्टी टाळायच्या आहेत त्या जर टाळल्या तर आपल्याला ह्या दम्यावर नियंत्रण करता येतं. मग अशी दाखवल्याप्रमाणे स्पेसर आपण जो वापरता, तर स्पेसर वापरून त्याचे जे काही डोसेस आहेत, जे काही औषधांची मात्रा दिली जाते त्यामध्ये टप्प्याटप्प्याने थोडी वाढ करायला हवी. याबरोबर वेगवेगळ्या औषधांचं जे कॉम्बिनेशन आहे, संयुक्तीकरण जे आहे ते योग्य प्रमाणात झालं तर होऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्या बाळाला किंवा रुग्णाला जर जंतू संसर्गापासून लांब ठेवलं तर याचे खूप फायदे होतात. विशेषतः काय होतं की घरात इतर व्यक्तींना जर जंतू संसर्ग असेल, इन्फेक्शन असेल, खोकला असेल, सर्दी असेल तर त्या बाळाला वारंवार ह्या सर्दीचा त्रास, इन्फेक्शनचा त्रास होतो. याच्याबरोबरच पॅसिव्ह स्मोकिंग, मग असे जो मुद्दा आला, घरामध्ये कोणी स्मोकिंग करत असेल किंवा धूर असेल तर ती धूर टाळली पाहिजे आणि स्वच्छतेचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आपण घ्यायला पाहिजे. आणि डोसेस ऍडजस्ट करून कोणत्याही तीव्रतेच्या दम्यावर आजकाल मात करता येते, घाबरण्याचं काम नाहीये. या ठिकाणी अस्थमामध्ये कशा प्रकारे लंग्स दुष्परिणाम झालेला असतो त्या ठिकाणी दाखवलेलं मॅडम काय त्यांना आपल्याला सांगता येईल का? हे जे पहिलं